आजच्या धावपळीच्या जगात कधीकधी आयुष्य आपल्याला एका अशा ठिकाणी नेऊन ठेवतं जिथे प्रकाश दिसत नाही. तसंच झालं महादेव नावाच्या एका गरीब शेतकऱ्यासोबत. कर्ज, पिकाचं नुकसान, घरची टंचाई आणि काळजावर बसलेलं शेकडो भार. एक रात्री तर त्याने स्वतःलाच विचारलं, आता जगायचं कसलं? पण म्हणतात ना, भक्त संकटात असलाय की मामा स्वतः रस्ता काढतात. दुसऱ्या दिवशी महादेव गावाबाहेरच्या दरीकाठी एकटा बसला होता. डोळ्यात पाणी, मनात हार. तेवढ्यात अचानक त्याचा कानावर आवाज आला, उठ रे, तुझं काहीही संपलेलं नाही. तो आवाज कोणाचा? महादेव उठून बघतो तर पायऱ्या लागलेल्या जागेवर एक पांढरा कुत्रा बसलेला आणि विचित्र शांततेचा प्रकाश पसरलेला. ते पाहून त्यांच्या अंगावर अक्षरशः शहारा आला. कारण गावात अशी मान्यता होती, जिथे पांढरा कुत्रा दिसतो तिथे मामा स्वतः येऊन वावरतात. महादेव शांतपणे त्याच्या मागे गेला आणि अगदी काही पावलांवर त्याला जमिनीतून उगवलेली जुनी चिठ्ठी सापडली. त्यावर लिहिलं होतं, काळ कठीण आहे पण तू हारू नकोस, धीर धर, बाळूमामा तुझ्या मागे आहेत. एवढं वाचताच त्याच्या अंगातला अंधाराचा पडदा खाली पडला. त्याच दिवशी त्याला सरकारी योजना मिळाली, कर्जाचा भार अर्धा माफ झाला आणि अचानक पाऊसही आला. पिकं उभी राहिली, घरात पुन्हा दिवा लागला, चेहऱ्यावर पुन्हा हास्य आलं. आज महादेव म्हणतो, माझं आयुष्य बदललं ते त्या चिठ्ठीने नव्हे, त्या पांढऱ्या दूताने. आणि मला खात्री आहे तो दूत बाळूमामांचाच होता. पण आशा ती अजूनही जिवंत आहे, कारण मामा आजही प्रत्येकाच्या जीवनात असा शांत चमत्कार घडवत असतात.